नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एस-एम-सी मधले एक एस-एम-सी नाही म्हणता येणार, पण ट्रेडिंग मधले जे शॉर्ट फॉर्म आहेत, शॉर्ट फॉर्म मध्ये सगळे लिहून आपण त्याचे फुल फॉर्म काय आहे ते बघणार आहेत आपण. तर आज आपण ट्रेडिंगचा आपला हा पहिला दिवस असणार आहे. आज आपण फॉरेक्स ट्रेडिंग मधलं एक छोटीशी माहिती शेअर करूया आणि मी स्वतः समजून घेणार आहे. तर चला बघूयात आपण काय काय करायचंय. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बघूयात. फॉरेक्स मार्केट मधलं आपल्याला काय काय शिकायचं बघा. पिप्स कॅल्क्युलेशन कसे करायचे, कॉट्स म्हणजे वॉच लिस्ट आपलं जो ॲप आहे मेटा 5 त्याच्यामध्ये आपल्याला हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. कॉट्स म्हणजे वॉच लिस्ट असते जे आपल्या ह्याच्यानुसार बायसनुसार आपल्याला बनवायचे. तर त्याच्यानंतरनं हे जे डॉलर्स आणि सेंटचा विषय आहे त्यामध्ये डॉट नंतरचा हे जे आहे तर पिप्स म्हणतात आणि डॉट नंतरच्या पुढे डॉलर आहे आणि ह्या ज्या वरती जे काय आहे त्याला आपण सेंट असे म्हणतो. ज्यावेळेस संपूर्ण 10 सेंट होईल त्यावेळेस हा 1 पिप्स होतो. ते लिहिलं बघा, 10 सेंट इज इक्वल टू 1 पिप्स आणि 1 स्प्रेड इज इक्वल टू 1 सेंट. स्प्रेड म्हणजे जे आपल्याला फॉरेक्स मार्केटला जे ब्रोकरेज लागतं त्याला स्प्रेड असेच म्हणतात. तर स्प्रेड आपण ज्यावेळेस ट्रेड टाकतो त्यावेळेस लगेच ब्रोकरेज कट होऊन त्यामुळे सुरुवातीला आपला फॉरेक्स ट्रेडिंगचा जो काय ट्रेड आहे, जो पोझिशन आहे आपली, तर ती पोझिशन आपली लॉसमध्ये दाखवते सुरुवातीला. म्हणजे थोडा वेळ 1-2 10-15 सेकंद पर्यंत जास्त जर आपल्या फेवरमध्ये मार्केट असेल तर फॉरेक्सचं हे तर कळालं आपल्याला की ब्रोकरेज काय असतं, सेंट आणि पिप्सचं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्येच आपण ज्या वेळेस फॉरेक्ससाठी सुरुवात करणार तर फॉरेक्सचे आपल्याला ओपनिंग टायमिंग आणि क्लोजिंग हे आपल्याला माहिती पाहिजे. तर फॉरेक्स मार्केटची ओपनिंग टायमिंग ही रविवारी 2 वाजता, सकाळी 2 वाजता आणि हिवाळ्यामध्ये म्हणजेच विंटरमध्ये 3 वाजता ही ओपनिंग असते ट्रेडिंगची फॉरेक्सची. तर क्लोजिंग ही आपली शुक्रवारी 2 वाजता सकाळी आणि विंटरमध्ये म्हणजेच थंडीमध्ये 3 वाजता ही क्लोजिंग असते. तर आपल्याला एक 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 दिवस आपल्याला म्हणजे हे असतो आपला मार्केट बंद असते पण फॉरेक्समध्ये कधीच गॅप अप आणि गॅप डाऊन येत नाही. म्हणजे गॅप कसलाच फॉरेक्स ट्रेडिंगच्या ह्याच्यामध्ये नसतो. तर आपण फॉरेक्स मधलं तर पाहिलं की काय काय हे असतं. तर आपण 1 मिनिट हे दाखवतो. तर हे झालं आपलं फॉरेक्स मार्केटचं क्लोजिंग ओपनिंग काय असतं काय नाही. तर त्याच्यामध्येच आपल्याला जर आपल्याला फॉरेक्समध्ये हे करायचं असेल, जर आपल्याला फॉरेक्समध्ये ट्रेड करायचं असतील तर ट्रेड करताना 1 मिनिट. तर ट्रेड करताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावं लागतं की आपल्याकडे फॉरेक्स आपल्याकडे इलिगल आहे. इलिगल का आहे? कारण ते आपल्याला आपले जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे ते आपल्याला डॉलरमध्ये ट्रेडिंग करून देत नाही. तर त्यामुळं आपल्याला इलिगल पद्धतीनेच या गोष्टी कराव्या लागतात. पण त्यामध्ये पण खूप लूपहोल्स आहेत. त्याच्यानुसार आतापर्यंत खूप ट्रेडर्स ट्रेड करतात, प्रॉफिटही करतात. त्यामुळं बघूया, आपण पण ट्राय करूयात काय होतंय काय. ट्रेडिंगमध्ये आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मी
जवळपास 1 वर्ष आहे. पण 1 वर्षामध्ये मी कधी रिअल मनीमध्ये इन्व्हेस्ट केले नाही फॉरेक्समध्ये. इंडियन मार्केटमध्ये केलंय खूप, पण फॉरेक्समध्ये डेमोमध्येच जास्त करून ट्राय केलेला आहे. आणि डेमोमध्ये पण मी जवळपास माझी ॲक्युरसी ही 90% ॲक्युरसी ही माझी स्वतःची वैयक्तिक ॲक्युरसी ह्याला ट्रेडला. तर पण डेमोमध्ये काय असतंय की रिस्क घ्यायची जास्त ही होते. काय म्हणतात ना, रिस्क आपण जास्त घेतो कारण आपली रिअल मनी नसते त्यामुळं. तर रिअल मनी तर आता आपण नेक्स्ट वीकमध्ये आपण रिअल मनीमध्ये ट्रेड करणार आहोत. तर तोपर्यंत डेमोवरतीच आणि प्रॅक्टिस सेशनच चालू राहणार आपलं. तर ठीक आहे, चला आपण 1 मिनटं ह्याच्यामध्ये जरा सेटिंग करतो. किती वाजलेत? 9:09. हा जो आपला कम्प्युटरचा सेटअप आहे ना, हा कम्प्युटरचा सेटअप जवळपास विंडोज 7 दिसतंय तुम्हाला. विंडोज 7 आहे, म्हणजे खूप जुना आहे. 2016ला हा घेतलेला आहे. तेव्हापासून हा वर्क करतोय. आता म्हणजे त्याचं लायसन्स वगैरे सगळं हे झालेलं आहे, काय म्हणतात त्याला, संपलेलं आहे. त्यामुळं ह्याला आपल्याला प्रत्येक वेळी ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस हे टायमिंग चेंज करावं लागते. चला आपण 1 मिनटं, थोडंसं स्लो चालतंय. ठीक आहे, तोपर्यंत एक गोष्ट आपण कव्हर करूया. तर हे बघा, आपल्याला पर ट्रेडमध्ये की पर ट्रेडमध्ये लॉट साईज कशी घ्यायची आणि किती आपला प्रॉफिट होऊ शकतो आणि किती लॉस होऊ शकतो पर पिप्सला. तर हे जे आहे हे सगळे आपले करन्सीज मार्केट आहेत. हे जे सांगतो ते करन्सी मार्केटचं आहे. या करन्सी मार्केटमध्ये मायक्रो, मिनी अँड लार्ज हे 3 लॉट साईज असतात. मायक्रोमध्ये 0.01 येतं, मिनीमध्ये 0.1 आणि लार्जमध्ये 1 ही लॉट साईज येते. इथून पुढे आपण किती पण मोठं ट्रेड घेऊ शकतो. तर मायक्रोमध्ये 10 पिप्स इन्क्रीज अँड डिक्रीज 10 पिप्सला वरती प्रॉफिट हा $1 असतो आणि 10 पिप्सला मिनीमध्ये 0.1 लॉट साईजला 10 पिप्सवरती $10 प्रॉफिट असतो. तसंच लार्जमध्ये आपण वनचा जर लॉट साईज घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 पिप्सला $100 प्रॉफिट होत असतो. हा प्रॉफिट आणि लॉस हा फक्त ह्याच्यावरती अवलंबून आहे की आपण लॉट साईज कोणती घेतली. तर हा लॉसही आहे आणि प्रॉफिट पण आहे, सगळा जेव्हा सांगते तुम्हाला. तर त्याच्यामध्येच फॉरेक्स मार्केटमध्ये बेस करन्सी जी आहे आणि क्वार्ट्स करन्सी ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या असतात. जर बेस करन्सी वरती जात असेल तर क्वार्ट करन्सी ही खाली येत असते. आणि जर क्वार्ट करन्सी म्हणजे काय, XUD आणि USD ही USD सेकंडची जी आली क्वार्ट करन्सी आणि ही झाली बेस करन्सी. आता हे बघा, बेस करन्सी USD आहे आणि क्वार्ट करन्सी आहे JPY. आता त्याच्यानुसार जर क्वार्ट करन्सी खाली गेली तर बेस करन्सी सुद्धा खालीच येते. ह्याच्यामध्ये क्वार्ट करन्सीचं काय झालं का? हां, ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना पण आता आपण ट्रेडिंग व्ह्यूचा ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 मिनिट, बँक निफ्टी क्लिअर दिसतंय. स्लो आहे थोडंसं. USD, JPY, युरो USD. ओके, फुल चार्ट. नेटवर्क थोडं स्लो चालते आपलं.
चला तोपर्यंत हे सांगतो. कम्युनिटी मार्केटमध्ये XAU म्हणजेच गोल्ड, XTT म्हणजे क्रूड ऑइल, XNG म्हणजे नॅचरल गॅस, सिल्वरसाठी काय ते माहीत नाहीये, तर मला सांगेल मी नंतर. तर कम्युनिटीसाठी जे हे आहे मार्केट आणि लॉट साईज कशी घ्यायची, तर हे तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. तर मायक्रो हे सेम ह्याच्यासारखंच आहे आपलं लॉट साईज, फक्त हे तर इन्क्रीज अँड डिक्रीज अँड प्रॉफिट अँड लॉस हा 1/5 वरती असतो. म्हणजेच मायक्रोमध्ये 0.01 लॉट साईज घेतली आणि आपला प्रॉफिट 1 पिप्सने आहे, तर $1 हा प्रॉफिट असतो पिप्सवरती. तसंच मिनीमध्ये 0.1 लॉट साईज घेतली आपण, 1 पिप्सला आपल्याला $10 प्रॉफिट होतो. आणि लार्जला एक जी लॉट साईज घेतली आपण, तर 1 पिप्सला आपल्याला $100 प्रॉफिट हा होत असतो. त्यामुळंच जास्त करून जे काय फॉरेक्स ट्रेडर आहेत ते XUD मध्ये म्हणजेच गोल्डमध्ये खूप जास्त ट्रेड करतात. तर तुम्हाला 1 मिनिट चार्ट दाखवतो गोल्डचा. ओके, हा चार्ट दिसतोय. ॲक्च्युली हा चार्ट मी स्वतः मॉडिफाय केलेला आहे माझ्या पद्धतीने. हे बघा, हा हे बघा गोल्डचा चार्ट पाहू शकता तुम्ही. सस्ती गोल्ड, हे बघा, हे गोल्डचे चार्ट्स आहेत. आणि हे जे मार्किंग दिसत आहेत हे सगळे मी यूज केलेले आहेत, म्हणजे स्वतःचेच. म्हणजे कधी काय म्हणतात ना, चला ठीक आहे. चला तर मित्रांनो, तर आपण आजच्या पुरतं एवढंच. आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहूयात काय होतंय. तर ठीक आहे, बाय. जय महाराष्ट्र.